आकाशवाणी पुणे. सुहास देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील सर्व प्रमुख शासकीय कार्यालयात कामकाजासाठी या वर्षाखेर सौर ऊर्जेचा वापर. साताऱ्यात भरणार 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. कोरोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराचं पुण्यात जनुकीय क्रमनिर्धारण. आणि रत्नागिरीजवळ टँकर बसच्या अपघातात 31 शिक्षक जखमी. आता सविस्तर बातम्या. प्रधानमंत्री सूर्यघर योजना राज्यात प्रभावीपणे राबवणार असल्याचं सांगून राज्यातल्या सर्व प्रमुख शासकीय कार्यालयात या वर्षाखेरपर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात सांगितलं. औंध इथं महाऊर्जेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन करताना ते बोलत होते. राज्यानं अपारंपरिक ऊर्जेबाबत केलेल्या प्रगतीची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, 2018 साली याचं काम सुरू केलं होतं. अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्राने अतिशय उत्तम काम केलेलं आहे. गेल्या 2 वर्षामध्ये संपूर्ण देशामध्ये 4 लाख पंप लागले. महाराष्ट्राने 5 लाख पंप लावलेले आहेत. दुसरं, सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत 16,000 मेगावॅटचे फीडर हे आपण सोलरवर नेतो आहोत. त्याचं काम अत्यंत वेगाने चाललेलं आहे. हा एशियातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे जो आपण 2026 पर्यंत पूर्ण करणार आहोत. एक अजून टार्गेट आहे की 2025च्या डिसेंबर पर्यंत प्रमुख सरकारी इमारती या सोलराईज झाल्या पाहिजेत. त्या दृष्टीनं देखील काम चाललेलं आहे. मावळ तालुक्यातील आंबी तरंगवाडी इथल्या पुष्पलता डी.वाय. पाटील रुग्णालयाचं उद्घाटन देखील काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. हे धर्मादाय रुग्णालय 600 खाटांचं असून अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त विविध सेवा तिथं उपलब्ध आहेत. आंबी, मावळ, तळेगाव भागातील जनतेला या रुग्णालयातून आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून रुग्णालयानं स्वतःचा ऑक्सिजन प्रकल्प उभारला आहे. प्राथमिक आरोग्यावर भर दिल्यास विशेषोपचार असलेल्या संदर्भ सेवांवरील ताण कमी होतो. त्यामुळे राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचं जाळं निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. पुण्यातल्या सणसवाडी इथल्या जॉन डिअरच्या प्रकल्पाचं उद्घाटन देखील फडणवीस यांच्या हस्ते झालं. जॉन डिअरनं कृषी क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी उन्नत तंत्रज्ञानावर आधारित यंत्रांच्या उत्पादनात पुढाकार घ्यावा आणि हे तंत्रज्ञान महाराष्ट्रात तयार करून जगात निर्यात करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केलं. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांनी प्रेरित होऊन भारतानं गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन घडवून आणलं आहे. आकाशवाणी न्यूज तुमच्यासाठी गेल्या 11 वर्षात प्रमुख क्षेत्रांमध्ये सरकारच्या प्रयत्नांवर एक विशेष वृत्त सादर करत आहे. आजचा विषय आहे नारी शक्ती. सामाजिक परिवर्तन आणि समावेशनाच्या या प्रवासात महिलांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सक्षम केलं जात आहे. माझ्या सहकारी सविता म्हसकर यांच्या आवाजातील हा वृत्तांत. गेल्या दशकात महिला सक्षमीकरणाकडे भारताचा दृष्टिकोन उल्लेखनीय परिवर्तनातून गेला आहे. कल्याणाच्या पलीकडे जात समावेश, प्रतिष्ठा आणि समान संधीकडे जात आहे. सरकारचा प्रमुख पोषण कार्यक्रम द्वितीयमध्ये मुलं, किशोरवयीन मुली आणि मातांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. याच्या केंद्रस्थानी 2018 मध्ये सुरू झालेलं पोषण अभियान आहे. 2 लाखांहून अधिक अंगणवाडी केंद्र केवळ चांगलं पोषणच नाही तर बालपणीचं शिक्षण देण्यासाठी देखील श्रेणी सुधारित केली जात आहेत. पोषण भी पढाई भी यासारख्या उपक्रमांद्वारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दर्जेदार असं पूर्व शाळा शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं. आरोग्याच्या बाबतीत जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आणि जननी सुरक्षा योजना यासारख्या योजनांनी विशेषतः ग्रामीण आणि वंचित भागात सुरक्षित प्रसूती आणि मातृत्व काळजीची उपलब्धता सुनिश्चित केली आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 12 कोटींहून अधिक शौचालयं बांधण्यात आली आहेत. उज्ज्वला योजनेनं 10 कोटींहून अधिक LPG कनेक्शन्स प्रदान केली आहेत. महिलांना स्वयंपाकाच्या हानिकारक धुरापासून मुक्त केलं आहे. जलजीवन अभियानानं 15 कोटींहून अधिक ग्रामीण घरांमध्ये नळाचं पाणी पोहोचवलं आहे. परिणामी पाणी संकलनाचा दैनंदिन भार कमी झाला आहे. शिक्षणात मुलींच्या शाळेतील नोंदणीमध्ये 75.5% वरून 78% वाढ झाली आहे. 4 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलींना आर्थिक सुरक्षितता मिळाली आहे. या परिवर्तनात कायदेशीर सुधारणांनीही मोठी भूमिका बजावली आहे. तिहेरी तलाक रद्द करणं आणि संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवणारा ऐतिहासिक नारी शक्ती वंदन अधिनियम
लैंगिक न्याय आणि प्रतिनिधित्वाकडे एक निर्णायक बदल दर्शवतो. हा प्रवास केवळ आधार देण्याबद्दल नाही, तर तो अशा राष्ट्राची उभारणी करण्याबद्दल आहे जिथे महिला घरं, शाळा आणि कामाच्या ठिकाणी तसंच संस्थांमध्ये आघाडीवर राहून नेतृत्व करतील. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाबीज सोयाबीन वाण, महाबीज किमया, मजबूत झाड, सुपकेदार शेंगा, दणदणीत उत्पादन, प्रगतीची माया, महाबीज किमया. महाबीज सोयाबीन वाण, महाबीज किमया, मजबूत झाड, सुपकेदार शेंगा, दणदणीत उत्पादन, प्रगतीची माया, महाबीज किमया. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणार आहे. ते आयोजित करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला मिळणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या काल पुण्यात झालेल्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी दिली. साताऱ्यात 32 वर्षांनी होणारं हे चौथं संमेलन असेल. धाराशिव जिल्ह्यातील 8 तालुक्यात 50 गावात कृषी संकल्प अभियान राबवण्यात येत असून त्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राची 2 पथकं दररोज 6 गावात जात आहेत. जिल्ह्यातील गावखेड्यातील शेतकऱ्यांपर्यंत कृषी संकल्प अभियानाचा विषय पोहोचवत आहेत. ऐकूयात एका लाभार्थी शेतकऱ्याचा हा प्रतिसाद. त्यामध्ये सोयाबीनचे जास्तीत जास्त उत्पादन कसे वाढवता येईल, त्याच्यामध्ये सुधारित वाण असणारे 726, 753, 992 सोयाबीनच्या जातीबद्दल माहिती दिली. त्याच्यानंतर आंतरपीक म्हणून तुरीचंही घेण्यासाठी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. कारण फक्त सोयाबीनचे भाव आज कमी होत असेल तर त्याला सोबत पर्याय तुरीसारखा एखादा वाण नवीन असलेलं त्याच्यातून उत्पादन घेऊन त्याचा शेतकऱ्यांना जास्तीत फायदा करून घेण्याबद्दल त्यांनी माहिती दिली. तर हे बीज प्रक्रिया करणं सोयाबीनसाठी किती गरजेचं आहे, त्याचा फायदा किती होऊ शकतो, उत्पादन वाढीमध्ये किती 2 ते 3 क्विंटल फरक पडू शकतो, अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे. राज्यात मे महिन्यापासून पुन्हा होत असलेल्या कोरोना संसर्गातील वाढीला कारणीभूत असलेला कोरोना विषाणूचा उपप्रकार स्पष्ट होण्यासाठी विषाणूचं जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात येत आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था म्हणजेच NIV आणि BJ वैद्यकीय महाविद्यालयात ही सुविधा उपलब्ध असून देशभरातून जनुकीय क्रमनिर्धारणासाठी इथं नमुने येतात. BJ वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली असून या बैठकीत महाविद्यालयाला जनुकीय क्रमनिर्धारणासाठी नमुने पाठवण्याची सूचना करण्यात आली आहे. IRCTCनं छत्रपती शिवाजी महाराज सर्किट या विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. भारत गौरव टुरिस्ट ट्रेन अंतर्गत आजपासून ही यात्रा सुरू होत असून त्यातील प्रवासी पहिल्या दिवशी रायगड किल्ला इथं भेट देणार आहेत. पुण्यातल्या श्री हरिकीर्तनोत्तेजक सभेच्या वतीनं पहिला कीर्तन शिक्षक पुरस्कार ज्येष्ठ कीर्तनकार कमलताई पराडकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. संस्थेच्या नारद विद्या मंदिरात गेले 1.25 महिना सुरू असलेल्या वासंतिक कीर्तन वर्गाच्या समारोप समारंभात बालवर्ग ते प्रशिक्षण वर्ग अशा 6 कीर्तन वर्गातल्या गुणानुक्रमे पहिल्या 3 प्रशिक्षणार्थींना गौरवण्यात आलं. गेली 54 वर्ष होत असलेल्या या कीर्तन प्रशिक्षण उपक्रमात राज्यभरातील 128 जणांनी प्रत्यक्ष तसंच दूरस्थ पद्धतीनं सहभाग घेतला. मुंबई गोवा महामार्गावर काल सकाळी रत्नागिरी तालुक्यातल्या निवळी घाटात LPG टँकर आणि मिनी बस यांची धडक होऊन झालेल्या अपघातात मिनी बसमधील 31 प्रवासी जखमी झाले. त्यामध्ये 15 पुरुष आणि 16 महिलांचा समावेश आहे. मिनी बसमधील शिक्षक प्रशिक्षणासाठी रत्नागिरीला येत होते. अपघातग्रस्त टँकरमधून वायुगळती होत असल्यानं वाहनं पाली आणि संगमेश्वर इथून पर्यायी मार्गानं वळवण्यात आली होती. हवामान. सांगली जिल्ह्यात विविध तालुक्यात काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज काही ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या सर्व प्रमुख शासकीय कार्यालयात कामकाजासाठी या वर्षाखेर सौर ऊर्जेचा वापर. साताऱ्यात भरणार 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. कोरोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराचं पुण्यात जनुकीय क्रमनिर्धारण. आणि रत्नागिरीजवळ टँकर बसच्या अपघातात 31 शिक्षक जखमी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.